भाजीला काहीतरी बनवायचं आहे, ते पण असं पटकीने होणारं, झटपट तयार होणारं किंवा मुलांचं टिफिन असो, मोठ्यांचा असो, तर चला असंच एखादं आपण मस्त अशी भुर्जी पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मस्त असे बेसनची भुर्जी. तर ती एकदम मस्त डिटेलमध्ये पाहणार आहोत, कशी बनवायची, काय काय वापरायचं आहे आणि टेस्टी कशी होणार तेही पहा. तर इथे आपल्याला तिखटप्रमाणे मिरची आणि लसूण मी 4-5 छोट्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरची घेतलेली आहे. तर चांगली कुटून घ्यायची आपल्याला मिरची. बेसन हे चालूनच घ्यायचं. ज्यावेळेला आपण करायला घेणार ना, तर बेसन चालून घ्यायचं. 1 वाटी घ्या. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर इथे तेलावरती जिरा मोहरी घालायची, कढीपत्ता जे वाटण तयार केलं आहे ते घालायचं. जास्त तेल म्हणजे करपल असं एवढं गरम करून घ्यायचं नाही. जिरा मोहरी तडतडली की गॅस कमी करून घ्यायचा. मग आपल्याला वाटण, कढीपत्ता, कांदा असा घालून मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडं चम्मच जास्त गरम झाला होता, म्हणून मी जरा कापडने धरून हे केलं. मस्त मिक्स करून घ्यायचा. वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं. गॅस मोठा ठेवायचा नाही, बारीकच करायचं आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला कांदा थोडासा ना मऊसूत करून घ्यायचा आहे. जास्त करपवायचं नाही. त्याने काय होतं, जे बेसन बनवणार आहे ना आपण, त्याचा वास मारतो आणि जसं आपल्याला भुर्जी बनवायची आहे ना तशी ती होत नाही. इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजे कलरसाठी टाकलेली आहे. त्याचबरोबर इथं वापरलं होतं मी हळद आणि मग वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हिंग पण हिंग मी नंतर का वापरलं, कारण पहिलं वापरलं असतं ना तर तेल थोडंसं गरम असतं, त्याच्यासाठी आपण हिंग नंतर वापरलं. आणि मग ते कांद्यावरती मस्त फ्राय करून घ्यायचं आणि मग जे बेसन आपण चालून घेतले ना ते घालायचं. इथे पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. मग छान असे आपल्याला तेलावरती आणि कांद्यामध्ये खमंग असं आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. तर ते असं का करायचं आपल्याला की पूर्ण त्याचा ना फ्लेवर आपल्याला आला पाहिजे. बेसन आपण भाजताना ना तो सुगंध सुटला ना की समजायचं आपलं बेसन भाजलं आहे. मस्त असं तेलावरती मिक्स होऊन जातो कांद्यामध्ये. पहा जसं काय आपण पाणी शिंपडलं आहे, या पद्धतीने छान असं मिक्स होतं. तर त्याच्यामध्ये मिक्स करून झालं ना, आणि ह्याच्यासाठी चालून घ्यायचं की आपण ज्यावेळेला कांद्यामध्ये मिक्स करतो आहे ना, कुठंही तुम्हाला गाठ दिसणार नाही. तेव्हा आपण बेसन असंच घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये गाठी तयार असतात, गुठळी असते, तर ती मोडण्यासाठी आपण चालून घ्यायचं. मिठाचा वापर करायचा. भाजून मस्त असा खमंग घ्यायचा. 1 मिनिटभर झाकण ठेवायचा. पुन्हा वाफ काढून घ्यायची. पुन्हा आपल्याला मिक्स करायचा. मग थोडीशी कोथिंबीर घालायचा आणि 1-2दा ना पाण्याचा छोटा हबका मारून घ्यायचा. त्याने काय होतं माहिती आहे का, बेसन मस्त शिजलेलं आहे. तर भुर्जी बनवायची आहे तर थोडंसं बेसन तर ताट टेक्स्चरला आलं पाहिजे ना. जसं जर आपण बिन पाण्याचं केलं ना, पाणीच नाही मारलं आणि असंच केलं ना, ते कोरडं होतं पूर्ण. जसं आपण म्हणतो ना एखादी सुकी गोष्ट तयार होते तसं होतं. तर थोडंफार तरी त्याला पाण्याचा हक्क शेवटला मारून घ्यायचं. पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून आणि मस्त असं आपलं खमंग असं बेसनची भुर्जी तयार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर एक लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार. तर नक्की तुम्ही ही भुर्जी करून पहा आणि कशी झाली ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप टेस्टी होते आणि लागते पण मस्त. आणि ही तुम्हाला ज्यांना टिफिनला द्यायचे, मुलं असो मोठे असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीही टिफिनला घेऊन जातात. इतकी भारी होते. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.